मुंबईसह कोकण आणि चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोलीत 6 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा। पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, पश्चिम विदर्भ आणि संपूर्ण मराठवाड्यात मात्र पावसाचा जोर कमी राहणार। रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर सध्या कमी। पुढील 3 दिवसांसाठी हवामान विभागाचा येलो अलर्ट जारी। जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत 57% पावसाची नोंद। खेडमधील जगबुडी नदी इशारा पातळीच्या वर। जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग। 10,000 क्युसेकनं गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग। जायकवाडी धरणात 94% भरल्यानं हा विसर्ग केला जातोय। गोदावरी नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। गिरणा धरण 100% भरलं। 6 दरवाजे 90 सेंटीमीटरनं उघडले। धरणातून 22,284 क्युसेक पाण्याचा विसर्ग। जळगाव जिल्ह्यातील 175 गावांची पिण्याच्या पाण्याची आणि सिंचनाची चिंता मिटली आहे। सातारामध्ये कास धरण ओव्हरफ्लो, तरीही सातारात पाणी टंचाई। कास धरण पूर्ण भरलेलं असतानाही सातारा शहरातील यादवगोपाळ पेठेत कृत्रिम पाणी टंचाई। संतप्त नागरिकांचं रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्गमध्ये पूरजन्य परिस्थिती। तिलारी नदीकाठच्या बऱ्याच गावांचा संपर्क तुटला। सखल भागात पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत। भातसा धरणातून 14,302 क्युसेक पाण्याचा विसर्ग। भातसा नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। शहापूर तालुक्यातील नदी नालेही तुडुंब। जळगाव शहराची तहान भागवणाऱ्या वाघूर धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ। 2 दिवस सलग झालेल्या मुसळधार पावसामुळे 11.89% पाणीसाठा वाढला। सध्या धरणात 70.52% उपयुक्त जलसाठा। नाशिकच्या नांदूर मधमेश्वर धरणातून 22,770 क्युसेक पाण्याचा विसर्ग। आतापर्यंत 45.19 टीएमसी पाणी जायकवाडी धरणात सोडण्यात आलंय। नाशिकच्या चांदवडमधील चंद्रेश्वरी धबधबा प्रवाहित। धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी। पर्यटकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। वेळ आल्यावर बोलेन, काँग्रेसनं केलेल्या गुंगी गुडिया या टीकेला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं उत्तर। गुंगी गुडिया वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक। माफी मागा म्हणत काँग्रेस कार्यालयात ठिय्या। राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून शाईफेक। हर्षवर्धन सपकाळांचा पोस्टरही झालाय। महिलांचा सन्मान आमच्यासाठी सर्वोच्च। महाराष्ट्र काँग्रेसनं केलेलं ट्विट हे संदर्भाला अनुसरून होतं, वैयक्तिक नव्हतं। याचा विपर्यास केला जाऊ नये। हर्षवर्धन सपकाळांचं स्पष्टीकरण। काँग्रेसनं गुंगी गुडियाबाबतची पोस्ट त्वरित मागे घेऊन सुनेत्रा पवारांची जाहीर माफी मागावी। सोनिया गांधींच्या महिला नेत्यांच्या नेतृत्वाखालील पक्षाकडून महिला नेत्याविरोधात अशा भाषेचा वापर दुर्दैवी। प्रफुल्ल पटेलांसह सुनील तटकरेंकडून ट्विट करत निषेध। गुंगी गुडिया ही काय शिवी नाही। सूरज चव्हाण कुणाच्या आदेशावरून राडा करायला आले? ही गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही। जशास तसं उत्तर देऊ। काँग्रेस कार्यालयात ठिय्या प्रकरणी विजय वडेट्टीवारांचा राष्ट्रवादीला इशारा। सुनेत्रा पवार विमान अपघात, अर्थ खात्यावर बोलत नाहीत। इंदिरा गांधींप्रमाणे सुनेत्रा पवारांनी दुर्गा होऊन दाखवावं। गुंगी गुडियावरून हर्षवर्धन सपकाळ यांचं थेट आव्हान। काँग्रेस अतिशय खालच्या स्तरावर उतरलं। सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटल्यावरून मुख्यमंत्री फडणवीसांची काँग्रेसवर टीका। खऱ्या अर्थानं काँग्रेस मतिभ्रष्ट झालीय। एका भगिनीचा अपमान करणं निंदनीय। काँग्रेसनं जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगावी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल। पृथ्वीराज चव्हाणांचा काँग्रेसला घरचा आहेर। गुंगी गुडियाबाबत केलेल्या पोस्टशी माझा काहीही संबंध नाही। सुनेत्रा पवारांबद्दल बोलताना पातळी सोडून बोलणं योग्य नाही। पृथ्वीराज चव्हाणांनी काँग्रेस नेत्यांना सुनावलंय।
काँग्रेसच्या मनात महिला उपमुख्यमंत्रीबाबत द्वेष, धनंजय मुंडेंचा घणाघात, तर गुंगी गुडिया बोलणं गैर नाही, इंदिरा गांधींनाही गुंगी गुडिया म्हटलं जायचं, पत्रकाराला शांत करणारा नेताच गुंड, रोहित पवारांचा धनंजय मुंडेंवर निशाणा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिल्लीत बघायला आवडणार नाही, महाराष्ट्र ही त्यांची कर्मभूमी, फडणवीसांनी इथेच काम करावं, अमृता फडणवीसांचं भाष्य। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, आम्हाला युक्तिवादासाठी वेळ द्या, सिबल यांची विनंती सुप्रीम कोर्टाकडून मान्य। वसंत डावखरे खटला प्रकरणात आज कल्याण कोर्टात सुनावणी, उद्धव ठाकरे व्हीसीद्वारे सुनावणीला उपस्थित राहणार। 2009च्या लोकसभा निवडणुकीवेळी उद्धव ठाकरेंनी आनंद परांजपेच्या प्रचारावेळी दाखवला होता वसंत डावखरेंचा व्हिडिओ। छत्रपती संभाजीनगरमध्ये आज आणि उद्या सीजेपीची बैठक, अभिजित दिपकेंच्या निवासस्थानी बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। पुढची दिशा ठरवण्यासाठी सीजेपीची बैठक होणार। आशुतोष रांका, सौरव दास संभाजीनगरमध्ये दाखल। बाबाजानी दुराणी यांनी अभिजित दिपकेंची भेट घेतली आहे। दुराणी यांच्याकडून अभिजित दिपके आणि आशुतोष रांका यांचा सत्कार करण्यात आलाय। नीट पेपरफुटी आणि आंदोलनानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून नागपूरसह विदर्भातील डॉक्टरांशी संवाद, संघाच्या डॉक्टरांच्या अभ्यास वर्गाचे फोटो TV9 मराठीकडे। मोहन भागवतांनी जंतर मंतरवरील आंदोलकांशी संवाद साधावा, संजय राऊतांची संघ नेतृत्वावर टीका, तर राऊतांसाठी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेच जेनझी, नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। जंतर मंतरवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ युवक काँग्रेसचं आंदोलन, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी राजीनामा द्यावा, आंदोलकांची मागणी। वांद्रे आणि बोरिवलीमध्ये भव्य निषेध बॅनर फडकावून केंद्र सरकारचा निषेध। रोहित पवारांकडून सीईटी पेपर लीक प्रकरणी प्रेझेंटेशन सादर, मी कागद आणि पुराव्यांशिवाय बोलत नाही, रोहित पवारांची प्रतिक्रिया, तर रोहित पवारांचं प्रेझेंटेशन बघितलं नाही, फडणवीसांचं उत्तर। एसटी कडून कर्मचाऱ्यांना सोशल मीडियाच्या वापराबाबत कडक नियमावली, आक्षेपार्ह रील्स बनवून प्रसारित करण्यावर थेट निलंबनाची कारवाई होणार। मुंबई विभागातील सर्व आगारांना सूचना, पनवेल आगारातील 3घांचं निलंबन। प्रसिद्ध अभिनेते प्रदीप रावत यांचं निधन, वयाच्या 74व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। प्रदीप रावत यांनी महाभारत मालिकेत अश्वत्थामाची भूमिका साकारली होती। राज्यात एनालॉग पनीरवर 1 वर्षाची बंदी घालण्यात आली। एफडीए कडून पत्रक जारी करण्यात आलंय, आता आर्टिफिशियल पनीर विकल्यास कारवाई होणार। रायगडमधील इंदापूर बसस्थानकाची दयनीय अवस्था, बसस्थानक परिसर मोठमोठ्या खड्ड्यांनी व्यापला, प्रवाशांसह चालकांकडून संताप व्यक्त। बदलापूर पश्चिमेला स्टेशन परिसरातच खड्ड्यांचं साम्राज्य, मोठमोठे खड्डे पडल्यानं वाहनधारक आणि नागरिकांची अडचण, तात्काळ खड्डे बुजवण्याची नागरिकांची मागणी। भंडाराच्या तुमसरमध्ये डोंगरीमध्ये मतदार ओळखपत्रांचा ढीग, जाळलेल्या अवस्थेत, जिवंत नागरिकांचीही मतदार कार्ड जळालेल्या अवस्थेत सापडली आहेत। एसआयआर सुरू असतानाच मतदार कार्ड सापडल्यानं प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह। कोल्हापुरात बंद घरात जिलेटिनच्या कांड्यांचा स्फोट, सुर्वेनगर परिसरातील घटना, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। धाराशिवमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याचा खोटा फोन, 15 ऑगस्टला बॉम्बस्फोट करणार असल्याचा फोन करत खोटी माहिती, फोन नंतर पोलिसांची धावपळ, चौकशीनंतर फेक कॉल असल्याचं समोर। ठाण्यातील मीनाताई ठाकरे चौकात गरजुल्ल्यांना शिवसैनिकांनी चोप दिलाय। मीनाताई ठाकरे स्मारकाच्या ठिकाणी मद्यप्राशन करत
गरदुल्ला मद्यप्राशन करत होता। स्मारकाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी करण्यात आली आहे। पालघरमध्ये मनसेतील अंतर्गत वाद आता थेट हाणामारीपर्यंत पोहोचलाय। मनसेचे माजी शहर अध्यक्ष सुनील राऊत यांना जिल्हाध्यक्षांकडून मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आलाय। मारहाण प्रकरणी पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। भाईंदर पूर्वेतील नवघर पोलिसांनी महिलांवर केमिकल फेकून दहशत माजवणाऱ्या आरोपीला अवघ्या काही तासात बेड्या ठोकल्यात। रामनिवास कुमावत असं या विकृत आरोपीचं नाव आहे। धुळे सोलापूर महामार्गावर पोलिसांकडून दरोडेखोरांचा पाठलाग। भर पावसात पोलिसांनी दरोडेखोरांचा कट उधळलाय। सशस्त्र दरोडेखोरांचा पाठलाग करतानाचा थरार व्हिडिओमध्ये कैद झालाय। सोलापुरात वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांची मुजोरी पाहायला मिळते। एका दुचाकीस्वाराला धक्काबुक्की करत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ व्हायरल। अक्कलकोट रोड पाणी टाकीच्या चौकातील प्रकार। गडचिरोलीमध्ये माओवाद्यांनी पुरून ठेवलेले स्फोटक साहित्य जप्त करण्यात आले। स्फोटक साहित्यासह एकूण 14 अग्निशस्त्र जप्त करण्यात आले। पोमके बंगाडी हद्दीत पोलीस दलाची यशस्वी कारवाई पाहायला मिळते। पिंपरी चिंचवडमध्ये सायबर फसवणुकीचा पर्दाफाश। फसवणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या म्यूल अकाउंट रॅकेटचा पर्दाफाश। या रॅकेटद्वारे 65 नागरिकांची तब्बल 150 कोटींची ऑनलाईन फसवणूक झाल्याचं उघड झालंय। धाराशिवमध्ये घरगुती गॅस सिलेंडरची वाहतूक करणारा ट्रक उलटलाय। कळंब लातूर मार्गावर खडकी शिवारात अपघात झालाय। मोठी दुर्घटना टळली आहे।